आणि बाळप्पाची भक्ती अत्यंत मनापासून आहे, मनामध्ये अभिलाषा नाही. कोणी काही देऊ नाही देऊ, प्रसादी देऊ नाही देऊ, म्हणून बाळप्पा स्वामींचं भजन करत मठाकडे येतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सुंदराबाई म्हणते बघ चोळप्पा आला, बाळ्या आला बाळ्या. सुंदराबाई तोंडामध्ये खट्याळ होती. काही लोकांना, लोकांच्या लेकरांना एकेरी नावानेच हाक्या मारायची. तसं बाळप्पाला मठात येऊन देते नाही. सुंदराबाई म्हणते तिकडेच थांबतो, तिकडेच थांब, येऊ नको इकडं. तू आल्यापासून तर वाटोळ झालं आमचं. हा यायचं नाही इकडे, तुला सांगून ठेवते. बाळप्पा जवळ येतो. अहो असं काय करता, स्वामी यायची वेळ झाली ना, मठाची तयारी कराय. तू नको शिकू आम्हाला मठाचं, तू नको शिकू आम्हाला, मी माझी समर्थ आहे. हा हा हे बघ गळ्यातला हा क क क म्हणा, तुझ्यासारखी भिकारी आहे का मी? हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हा हे बघ पुढे यायचं उठून. हा हे बघ तुझ्याकडे काय आहे रे? हा तू आहे का काय, तुझ्याकडे आहे का? आणि तू माझ्या नादी लागा लागला का? चल चल चालता हो इथून मठात ना, तू यायचं नाही इथं. स्वामी यायची वेळ झाली असं नाही तर काही नाही. आणि तुला माहिती आहे का स्वामी माझ्याशिवाय कोणाचं काही ऐकते नाही. हा आणि तू मला सांगायला लागला का चोळाची काय, हा त्याची काय अवस्था केली माहिती आहे ना? अजिबात यायचं नाही तू इकडं मठाकडं. तिकडं होय, तिकडं होय, होय तिकडं. हा थांबू नको. अहो असं काय करता? बाळप्पा पुढे येतात. मला काही नका, मी निघून जाईन. मला झाडू मारायला तरी स्वामींची सेवा करायला वेळ द्यावं मला. हा स्वामी यायची, माझी स्वामी आई यायची वेळ झाली. हा स्वामीची मत. अहो असं काय करता? म्हणून पुढे येतात. सुंदराबाई माझं ऐका. हा घे झाडून, घे झाडून. हा झाडू घे. हा हा मी सगळी टापटीपणा करतो ना इथं, सफाई करतो, पण मला दूर लुटू नका. हा झाडू मार. आणि स्वामी अंतर्मनातले सगळे, माझ्या स्वामीला सगळं काही जाणतात. चोळप्पाच्या मनामध्ये भक्ती विकली जाऊ लागली, पण चोळप्पाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माझे स्वामी अक्कलकोटमध्ये मिळेल त्याच्याकडे भिक्षा मागायचे द्रव्याची. आणि स्वामी भिक्षा मागत मठाकडे येतात. भिक्षा के लिए स्वामी मना भेट हो, पितंबराया स्वामी मना भेट. चला स्वामी वरती या, चला. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. चोळप्पाला म्हणतो चोळ्या इकडे रे, इकडे इकडे बस, माझ्या पायाजवळ बस 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 इथं बस. चोळा तुझी लई भाकरी खाल्ली रे मी, माझी लई सेवा केली चोळप्पा. तू तुळजापूरला गेला नाही रे चोळप्पा. चोळा माझ्यात तुला भवानी माता नाही दिसली. काय गेला मला सांग. पण आता तुझ्या भाकरीचं ऋण मला उतरवायचे. तुला पैसे पाहिजे ना चोळ्या, म्हणून स्वामींनी जी भिक्षा मागून आणली ना ते सगळं घेतात.
हे बघ तुझ्या भाकरीच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे. हे घे 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 सुखाने संसार कर चोळ्या. घे 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 तुला घे. आता तुझ्या भाकरीच्या ऋणात मी राहिलो नाही बरं का. कधी कोणाला लुटू नका रे बाबांनो. कधी कोणाचा गैरफायदा घेऊ नका. असं काय बोलता स्वामी. आम्हाला दूर होताना नाही सोड. आता तुला सुखाने संसार करायचा. तुझी बायको तू. माझा वास तुमच्या पाठीमागं कायमचा राहणार. तुम्ही माझी भक्ती केली. तुझ्या बायकोने मला भाकर रांधून घातली. तुझ्या घरी काल मी राहिलो तेव्हा तू आता काळजी करायची नाही. तुझ्या पुढच्या 7 पिढ्या स्वामी समर्थाच्या कृपेने जगतील. जा चोळ्या सुखाने संसार कर. चोळप्याच्या ऋणातून मुक्त होतात. चोळप्याने त्याची पत्नी जड अंतकरणाने पुन्हा एकदा स्वामींचं दर्शन घेतात. शिव शंभो शंकर नमामि शंकर. हे गिरजापती शिव शंभो शंकर नमामि शंकर. स्वामींची कृपा ज्याच्या ज्याच्यावर झाली त्यातले चोळप्पा कानडी ब्राह्मण अक्कलकोटात आल्यानंतर पहिल्यांदा स्वामी ज्यांच्या घरी आले ते असणारे चोळप्पा आणि त्याची पत्नी मनापासून सेवा केली. स्वामी म्हणतात जा जा चोळप्पा सुखाने संसार करा. कल्याण होईल तुमचं. जा जा चोळा जा जा जा. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी. दूर कालो टोले स्वामीने मला